अहिल्यानगरच्या वालुंबा नदीला पूर आला आणि वाळकी पूल यानंतर पाण्याखाली गेला। पाणी न ओसरल्याने 24 तासांनंतरही अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। वालुंबा नदीला पूर आला, वाळकी अकोळनेर या परिसराला याचा फटका बसलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहू। अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्रच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही नगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती नागरिकांची झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या नगर तालुक्यातील वाळकी येथील वालुंबा नदी पात्रामध्ये उभा आहे आणि ही सगळी दृश्य जी आहे ती एकंदरीतच आपल्याला सगळी बघायला मिळत आहेत। जी पावसाची तीव्रता आहे ती या सगळ्या पाण्यावरून लक्षात येत आहे। काल झालेला पाऊस काय एकंदरीत सगळी नुकसान झालेलं आहे। पूर्णपणे वाळकी गावाचा 25-30% भाग हा पाण्याखाली होता। त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या, 4 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या, जे दुकानं होते इथं, हे दुकानं पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। शेतीचे जनावर वाहून गेलेले आहेत। त्याच्यानंतर फळांचे झाडं आहेत ते उलमडून पडलेत। कडेच्या सगळ्या लोकांचं पटन, म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे, मायबाप सरकारने त्वरित पंचनामे करावेत आणि रेस्क्यू करून या ठिकाणी मिलिटरीवाल्यांनी या ठिकाणी लोकांचे जीव वाचवले। या भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि यामध्ये बरंच नुकसान झालेलं, शेतकऱ्यांचं परत इकडे गायी वाहून गेलेले आहेत। 25 ते 30 गायी, शेतकऱ्यांचे बाग जे फळबाग आहेत ते वाहून गेलेले आहेत। त्याच्यामध्ये कसं कोणाला जायचं टीव्ही 9 मराठी वाळकी अहिल्या।